महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची नवी कार्यकारिणी आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची राज्य अध्यक्ष म्हणून तर सांगलीच्या शैलजा पाटील, नागपूरच्या सुनीता गवांडे यांची सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 23 महिला जिल्हाध्यक्षांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये महिला रायगड जिल्हाध्यक्षपदी उरण तालुक्याचे खंबीर आक्रमक महिला नेतृत्व असलेल्या रेखा घरत यांची निवड झाली आहे। काँग्रेस पक्षाचे संप, आंदोलन, विविध सभा, बैठका यामध्ये रेखा घरत यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो। काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचविण्याचे महत्त्वाचे अवतरित कार्य रेखा घरत यांनी केले आहे। कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होऊन उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात। शासनाच्या अनेक सेवा सवलती, शासनाच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहतात। रेखा घरत या काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीपासून एकनिष्ठ, कट्टर व प्रामाणिक कार्यकर्त्या आहेत। सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवातीपासून त्यांनी काम केले। आज जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत त्यांचा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहेच, शिवाय सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी सुद्धा आहे। रेखा घरत यांच्या या सर्व कामांची दखल घेत काँग्रेसने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे। काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करून काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेखा घरत यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। रेखा घरत यांच्या नियुक्तीमुळे सर्वसामान्य व सर्वच घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, उत्तम महिला नेतृत्व, सर्वसमावेशक नेतृत्व, दांडगा जनसंपर्क, विविध समस्यांची उत्तम जाण, उत्तम प्रभावी भाषणे हे रेखा घरत यांच्या जमेच्या बाजू आहेत। रेखा घरत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।